चला नमस्कार विद्यार्थी मित्रो. आजचा प्रश्न स्क्रीनवर दिसतोय. प्रश्न आलेला आहे 9/10/2020 चा. प्रश्न काय समजून घेऊया. प्रश्न दिलेला आहे, खालील विधानांचा गोळाबेरीज परिणाम शोधून काढा आणि कंसात एक पूर्णांकामध्ये म्हणजे ह्या संख्या पूर्ण अंकामध्ये लिहायच्या. तर 49.6 आहे म्हणजे ही संख्या काय होणार आहे, तर ही होणार आहे 50. किती होणार आहे? 50. गुणाकाराचं चिन्ह जसे असतं. ही संख्या आहे 10.2. पॉईंटच्या नंतर इथं 5 पेक्षा लहान संख्या आहे, तर हे 10ला 10 जशा राहतील, वजाला वजा देऊया. त्यानंतर ही संख्या आहे 7.1 म्हणजे इथं 7 राहतील, गुणाकाराचं चिन्ह. ही संख्या आहे 29.7. पहा इथं 5च्या समोरील संख्या आहे म्हणजे इथं घ्यायची 30, 1 ने वाढवायची, वजाला वजा. इथं आहे 5.1 म्हणजे ही घ्यायची 5, गुणाकाराचं चिन्ह. त्यानंतर ही आहे 20.1 म्हणजे इथे घ्यायची 20. इथं 5 पेक्षा किंवा 5 पेक्षा मोठी संख्या असेल तर 1 ने वाढवायचा आणि लहान संख्या असेल तर ती संख्या घ्यायची. आता इथं लक्षात घ्या, 5 10 50, शून्याला शून्य, वजाला वजा, 7 त्रिक 21, शून्य, वजाला वजा, 5 दोन्ही 10, शून्याला शून्य. इथपर्यंत लक्षात आलं. आता लक्षात घ्या, 500 म्हणून एकदा 210 वजा करा आणि एकदा 100 करा. याच्यापेक्षा आपण हे जे 500 आहे तर त्याच्यामधून डायरेक्ट वजा 310 करूया म्हणजे आपलं उत्तर येऊन जाईल 0 2 0 0, 10 तुम्ही गेला 9 राहतील आणि 4 मधून 3 गेले 1 राहतील. म्हणजे आपलं उत्तर काय आलेलं आहे ते 190. ऑप्शन क्रमांक 4 हे उत्तर अगदी बरोबर असणार आहे. ओके.